नमस्कार भावनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक होणार आहे तो म्हणजे मॅथ्सचा इम्पॉर्टंट टॉपिक। आणि विषय कसा आहे, सगळं वाचण्यात काय अर्थ नाही भावनो। मॅथ्सला जवळपास कमीत कमी वेळ मिळतोय आणि ते 7-8 चॅप्टर आपण केले तर जवळपास 15 ते 18 प्रश्न आपल्याला सहज मार्क मिळून जातील। क्वेश्चन सॉल्व्ह करण्यात मदत होईल भावनो। तर सर्वप्रथम आपला पहिला चॅप्टर आहे तो म्हणजे एलसीएम एचसीएम। याच्यावर आपल्याला 2 प्रश्न पडतात। त्याच्यानंतर ॲव्हरेजवर पडणार 2 प्रश्न, त्याच्यानंतर पर्सेंटेजवर पडणार 2 ते 3 प्रश्न भावांनो। त्याच्यानंतर प्रॉफिट लॉसवर पडणार 2 ते 3 प्रश्न, त्याच्यानंतर टाइम वर्कवर पडणार 2 ते 3 प्रश्न, त्याच्यानंतर रेशो अँड प्रिपोर्शन त्याच्यावर पडणार 2 ते 3, त्याच्यानंतर टाइम वर्क अँड डिस्टन्स त्याच्यावर पडणार 2 प्रश्न आणि सगळ्यात राहिला तो म्हणजे SIC आहे, याच्यावर पडणार 2 ते 3 प्रश्न। हे टॉपिक भावांनो महत्वाचे आहेत। हे तुम्ही केला तर 17 ते जवळपास 15च्या आसपास तरी तुम्हाला सहज मार्क मिळून जातील। राहिले प्रश्न म्हणजे राहिले 5 ते 4 प्रश्न ते आपण ॲव्हरेज किंवा ह्याच्यात पडू शकतात, त्या एवढा काय विषय नाही भावांनो। 14-15 प्रश्न 20 मिनिटात सोडणं म्हणजे खायची गोष्ट नाही आहे। एवढंच सांगायचं होतं भावांनो की मॅथ्सला वेळ द्या भावांनो। दररोज 2 तास का असं नाही वेळ द्यायला लागतोय। 1 तास लेक्चर, 1 तास रिव्हिजन, आणि जर कुणाचा बेस तयार नसला तर त्याला अगोदरपासून बेस कंप्लीट करायला लागतोय। बेस व्हायला नसला तर तुम्हाला हे टॉपिक करून काय फायदा होणार नाही। अगोदर बेस तयार करा, त्याच्यानंतर मी सांगितलेले हे इम्पॉर्टंट टॉपिक वरचे प्रश्न बघा, कारण इम्पॉर्टंट टॉपिक हे महत्वाचंच आहे भावांनो। आणि हे जर टॉपिक जर तुम्ही परफेक्ट केला तर 15 ते 17 प्रश्न आपले कुठे जाणार नाहीत। त्यामुळे हे टॉपिक परफेक्ट करा भावांनो। आणि काय विशेष नाही, तयारी चालू करा भावांनो। आजपासून तयारी चालू करा जर कोणी तयारी केली नसेल तर। आणि एवढा काय विषय होणार नाही आहे, कारण SCGT 2026 अजून जवळपास 4 ते 5 महिन्यात आपल्याला आजपासून चालू केलं तर एक्झाम ट्रॅक व्हायला काय हरकत नाही आहे। मी बी करणार आहे, तुम्ही पण करा। व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा। आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। जय